तर असं आहे की संतत्वाच्या नावाखाली मोठा टिकली लावून अशा प्रकारे कुठल्याही बाबतीत, मग ते परमपूज्य महात्मा गांधींच्या बाबतीत, देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत हा व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करत असतो. त्याची शिवराळ भाषा ही संतपद म्हणून घेणाऱ्याला सुद्धा लाजिरवाणी वाटते. महाराष्ट्रावर वारकरी धर्माचा एक हे राहिलेला आहे, पगडा राहिलेला आहे. आणि वारकरी धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला आपलं अधिष्ठान मानलं जातं. पांडुरंग हा शस्त्र नसलेला एकमेव देव आहे आणि तो पांडुरंगाचं पण कधी समर्थन करत नाही. तो म्हणतो शस्त्र ज्यांच्या हाती आहे तोच आपला धर्म आहे. अशा प्रकारे संतत्वाच्या नावाला कलंक असलेला हा व्यक्ती काल महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत इतकं मोठं आंदोलन ज्या तळागाळातल्या गोरगरीब मराठ्यांनी जरांगे पाटलांच्या नेतृत्वात उभारलं, त्यांच्याबद्दल सुद्धा अत्यंत खालच्या पातळीवर त्यांनी टीका केली. अर्थातच आमचा त्याला प्रश्न आहे की ज्यावेळेस आळंदीमध्ये वारकऱ्यांवर हल्ला झाला त्यावेळेस या बुवानी कुठं थोबाड उघडलं नव्हतं. ज्यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधव जे होते आपले उपोषणाला बसले होते, त्यांच्यावर हल्ले झाले, त्यावेळेस पण हा कुठं थोबाड उघडलं नव्हतं. अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या होतात, त्या हिंदू समाजातलंच प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे. त्यावर हा काही बोलत नाही आणि नको तिथे नाक खुपसायची याला सवय आहे. त्याच्यामुळे हा संतत्वाच्या नावाला कलंक आहे, याच्यावर देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे आहेत. म्हणून महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता या सरकारने त्याला आताच आळा घातला पाहिजे. अन्यथा हा सैतान जर महाराष्ट्रात सुटला तर गोरगरिबाची घरं बेचिराग करेल इतका हा बदमाश आहे. एक लक्षात घ्या, विनोद तावडे हे खूप मोठे नेते आहेत, राष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव आहे. बहुजन विकास आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, महाविकास आघाडी तर मशाल गटाची एक प्रवक्ता असलेली बाई, त्यांना तर तोंड सुख घ्यायला आता संधीच मिळाली आहे ती. पण नेमकी ही बॅग कोणाची आहे, त्यात कोणाचे पाकिट होते, कोणाचे पैसे होते हे अजून सिद्ध झालेलं नाही. निवडणूक आयोग ते सिद्ध करेल, पण विनोद तावडेंसारखा मोठा व्यक्ती असं करणार नाही. आगामी निवडणुका त्यांच्या हातातून निसटत आहेत विधानसभेच्या, म्हणजे बहुजन विकास आघाडी किंवा महाविकास आघाडी असेल, त्याच्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत. मात्र या आरोपात कुठे तथ्य असेल असं मला वाटत नाही.